ते असू दे म्हणून सोडून देत होते, पण यावेळी नाही. यावेळी मी गप्प बसणार नाहीये. तू माझ्याशी जे काही वागलीस ना श्रावणी, त्याचे परिणाम तुला भोगावे लागणार आहेत. आणि मी जे काय करणार आहे ना, त्यात मला कोणी अडवू शकणार नाही. कारण दयानंद काका माझ्या पाठीशी आहेत. ते माझं ऐकतीलच. तू आता तयार राहा. तारा, मेली. काय करू मी आता? हो हो चालेल चालेल, ठीक आहे ठीक आहे. हां करते ना. ओके. आता एक प्रॉब्लेम झालाय. ताराला कळून चुकलंय की मी तिला झोपेची गोळी दिली होती आणि ती काकांना सगळं सत्य सांगायला खाली गेलीये. अगं ठीक आहे ग, सांगायचं चुकून दिली गोळी म्हणून. आता तसं नाही, मी चुकून बोलले की हे सगळं तुम्ही मला करायला सांगितलंय. काय? हो, आणि तसंही तिला अंदाज होताच ना, मी सांगितलं नसतं तरी. तू मूर्ख आहेस का जरा? माझ्यावर काय ढकलतेस? मी नाही सांगितलं तुला हे करायला. त्या आता आपण भांडण्यात काही अर्थ नाहीये. आता आपण ताराला थांबवलं पाहिजे ना काकांना सत्य सांगण्यापासून. नाहीतर जर काकांना कळलं तर मग ते या प्रोजेक्ट मध्ये मला कधीच घेणार नाही. आणि जर तुमचं सत्य कळलं ना तर ते तुम्हाला पण ओरडतील. आत्या, कसला विचार करताय? चला ना लवकर, चला आत्या. काहीतरी उद्योग करून ठेवतेस तू म्हणजे. काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. फक्त आमच्यावरती विश्वास ठेवा. सर, हे सर्व फक्त तुमच्या आशीर्वादामुळे झालंय. आम्ही आहोत ना. मग निर्धास्त राहा. काका, मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचंय. बोला. मला पण सांग. आराध्या, काय झालं? काही सिरियस मॅटर आहे का? काका, मला काका, मी सांगते काय झालं ते. ना आराध्या ताईचा गैरसमज झालाय. मी सांगते ना काय घडलं ते. श्रावणी, तुम्ही जरा थांबा. या बोलतायत ना, यांना काहीतरी सांगायचंय. बोला आराध्या. म्हणजे काका, माझ्या असं लक्षात आलंय की तुम्ही जो बिझनेस सेटअप करायचा म्हणतात, तेही इतक्या फास्ट, त्याच्यामध्ये मला एकटीला इतकं काम करणं शक्य नाही. तर मला असं वाटतंय की श्रावणीला तिचा धडा मिळालाय आणि तिने सॉरी पण म्हटलंय आपल्याला. तर तिला आपण आपल्या बिझनेस मध्ये आता सहभागी करून घेऊया. आणि इतकंच नाही तर तिला माझ्यापेक्षा वरच्या पोझिशनला तुम्ही हायर करा.
कारण तिच्याकडे तसा एक्सपिरियन्स सुद्धा आहे. तिने स्वतःचं बुटीक चालवलं याआधी. मला वाटतंय ती या प्रोजेक्टमध्ये खूप चांगलं काम करू शकते. काका, तुम्ही जसा माझ्यावर विश्वास ठेवला तसा तिच्यावर पण ठेवा. ती खूप हुशार आहे, मेहनती आहे. ती आपल्याला या प्रोजेक्टमध्ये खूप चांगला रिझल्ट देईल. हे काय ऐकतेय मी तारा? या क्षणी माझं आयुष्य, माझी इमेज खराब करू शकत होतीस तू, पण तू बरोबर रुळात केलंयस. नाही, श्रावणीच्या ॲबिलिटी बद्दल मला काहीच शंका नाहीये. पण माझं फक्त एवढंच विचार होता की घरातल्या दोन्ही सुना एकाच वेळी कामाकरता बाहेर पडणार नाहीत, कारण त्यामुळे घराकडे दुर्लक्ष व्हायला नकोय. हा, पण तुम्हाला जर मदतीची गरज असेल तर माझी काहीच हरकत नाहीये. हा, पण हा निर्णय सर्वस्वी अरविंदरावांनी घ्यायचा आहे. अरविंदराव, तुम्हाला चालेल ना? माझी काही हरकत नाही. घरातल्या स्त्रीने फक्त धुनी भांडी करावी या मताचा मी नाहीये. अहो, यशोधर घरी नसताना सुद्धा घरातल्या नोकरांना त्यांनी व्यवस्थित सगळ्या सूचना दिलेल्या असायच्या. आणि श्रावणी पहिल्यापासून या प्रोजेक्टमध्ये सामील आहे. तिला या प्रोजेक्टबद्दल सगळी माहिती आहे. माझी काहीच हरकत नाही. आणि तुम्ही तिला प्रोजेक्टमध्ये सामील केलं तर मला आवडेल ना. चला, अरविंदरावांकडनं ग्रीन सिग्नल मिळालेला आहे. तेव्हा श्रावणी, आमच्या ग्रुपमध्ये तुमचं स्वागत आहे. थँक्यू काका. नमस्कार करते. असू द्या, यशस्वी भव. आत्या, बाबा, ताई, थँक्यू सो मच. अगं श्रावणी, किती दिवस आपण अशा एकमेकींच्या विरोधात उभ्या राहणार आहोत ग? दुसऱ्यांमुळे आपण भरडले जातोय. हे जितक्या लवकर तुझ्या लक्षात येईल ना, तितकं बरं आहे. काका, मला सांगा काय काय करायचंय? काय काय कामं? चला, काय आता आपण ठरवल्याप्रमाणे पहिली गोष्ट, या दीड शहाणीने डाव तर पलटवला. छे, या क्षणी तर मी काहीच करू शकत नाहीये. आत्या, हे घ्या. मी 12 तास झोपले नाही म्हणून कसं तरी होत असेल ना तुम्हाला? गळल्यासारखं झालंय ना? घाबरू नका, तीच गोळी आणलीये मी. आणि खरं सांगू का, मला ना तुमची इतकी काळजी वाटते ना आत्या,
तुमच्या डोळ्यासमोरून मी जाणार नाहीये, अजिबात हलणार नाहीये जोपर्यंत तुम्ही ही गोळी घेत नाही तोपर्यंत. चला घ्या पटकन गोळी. अहो घ्या. चला चला चला, आ करा, आ करा. का नकोय का तुम्हाला? बरं तुम्हाला काय वाटलं झोपेची गोळी आहे ही? अहो झोपेची गोळी नव्हतीच. अहो नाही हो, ते म्हटलं ना मी मगाशी माझं खूप डोकं दुखत होतं, पण शेवटपर्यंत ते औषध काय मला मिळालंच नाही. त्याचीच गोळी होती. आत्या तुम्हाला काय वाटलं तुम्हाला असं 12 तास झोपून टाकणार आहे की काय मी? अहो किती घाबरताय आत्या? तुम्हाला काय वाटलं तुम्हाला असं 10 तास झोपून मला काय मिळणार आहे बरं? उगाच तोंडाला येईल ते बडबडू नकोस. जाऊ दे आत्या, जाऊ दे. उगाच असं वेड पांघरून पेडगावला जाऊ नका. श्रावणीच्या मनात माझ्याविषयी विष कालवण्याचं काम तुमचंच आहे, मला चांगलंच माहिती आहे. आत्ता पण माझी ही गोळी बदलण्याची अक्कल काही श्रावणीची नव्हतीच, बरोबर ना? श्रावणीला माझा किती राग येत असला ना आत्या, तरी ती फक्त तोंडाने बडबड करते, पण मला अपाय होईल असं काही करणार नाही ती कधीच. पण तुम्ही तर अपाय काय हो, एखाद्याच्या जीवावरती उठण्यामध्ये तुमचा तर हातखंडाच आहे, नाही का? राईचा पर्वत करून झाला असेल तर इथून आता तोंड काळं कर, चालायला लाग इथून. जाणारच आहे, पण जाता जाता एक वॉर्निंग देऊन जाते. माझ्या पाड्यावरच्या माणसांचा तुम्ही आणि यशोधरा मॅडमांनी मिळून लई खेळ खंडोबा केला होता. मी माझ्या माणसांना वाचवू शकले नव्हते. ते माझ्या मनातलं गिल्ट या प्रोजेक्टच्या निमित्तानं कमी होतंय. काहीतरी चांगलं घडतंय, त्याच्यामध्ये मोडता घालण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे. काही झालं तरी ही तारा हा प्रोजेक्ट फेल होऊ देणार नाही. एक मिनिट काका, मी सिनियर आहे ना, तर मग मी आधी फोटो काढू का? काढा ना, नक्की काढा. थँक्यू काका. प्रशांत यांचे फोटो काढ. हो. स्माइल. ओके. चला आता लेफ्ट प्रोफाइल द्या. हा. आता राइट प्रोफाइल द्या. हा. ओके. स्माइल. आता बैक प्रोफाइल द्या. ओके.
झालं? हो. अगं तू ये ना आता. ये चल ये उभे. स्माइल. स्माइल कर स्माइल. लेफ्ट प्रोफाइल. अशी 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 वर पूर्ण. हो. राइट प्रोफाइल. आता त्या बाजूला वळ. हो. झालं. बैक आता. अशी अशी पूर्ण पूर्ण वळ. हा. ओके झालं. चल चल चल. झालं. ये तू ये. स्माइल. ओके झालं. काका, आपण हे फोटो कशासाठी काढतोय? असं काय करताय? अहो फोटो आयडी बनवायची आहेत ना आपल्याला. मग त्याच्याकरता फोटोग्राफ लागणारच. हा, माझं लक्षातच आलं नाही. कळलं. काका सॉरी, पण माझा आणि हिचा फोटो काढाल का? का नाही, नक्की काढूया. चला प्रशांत, मला दे कॅमेरा, मीच काढतो. थँक्यू काका. ये चल. हा. वा 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 वा. घरातील दोन सुना एकत्र नांदतायत हे या फोटोमध्ये कैद होणार. बरं वाटलं. चला तयार. वा, एक शोल्डरवर यशी. छान. काका काका, हं? मी आणि आराध्य पण थोडे फोटो काढू का? काढूया ना. वा, थँक्स. ये. प्रशांत घे, त्यांचे फोटो काढ. हो. हा. मी असा हात ठेवतो. समोर बघा. स्माइल.